विद्यार्थी मित्र नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. जो व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या PhD एंट्रान्स टेस्ट 2024 संदर्भातला. मित्रांनो, खूप दिवसापासून विद्यार्थी सातत्याने वाट बघत होते, आतुरता होती की कधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे PhD एंट्रान्स टेस्ट 2024 संदर्भातले ॲप्लिकेशन येणार आहे. आणि आज दिनांक 9 जुलै 2024 रोजी विद्यापीठाने एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकानुसार त्यांनी सांगितलेलं आहे की PhD एंट्रान्स टेस्ट 2024चं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि दिनांक 10 जुलै 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन सुरू झालेले आहे. मित्रांनो, खूप सारं कन्फ्युजन होतं. UGC नेटने ते सांगितलं होतं की नेटच्या बेसवर तुमचे PhDचे ॲडमिशन होणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचा कुठेतरी हिरमोड झालेला होता. परंतु सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सातत्याने या गोष्टीवर ठाम होतं की त्यांना पेट परीक्षा घ्यायची आहे आणि त्या पद्धतीने ते तयारीला लागून आज दिनांक 9 जुलै 2024 रोजी परिपत्रक काढलं आणि त्या पद्धतीने जी पेट होणार आहे त्याचे सगळे गाईडलाईन जे आहे ते त्याच्यामध्ये दिलेले आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अशी सर्व इन्फॉर्मेशन याच्यामध्ये घेणार आहोत की PhD एंट्रान्स टेस्ट 2024 साठी इलिजिबल कोण आहे, म्हणजे पात्रता काय असणार आहे, कोण कोण अर्ज करू शकणार आहे, PhD एंट्रान्स टेस्ट म्हणजे पेट परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे, किती मार्कांचा पेपर असणार आहे, सिलेबस काय आहे, फीज किती आहे, पासिंग किती मार्काला होणार आहे, इंटरव्ह्यू कसा होणार आहे, या सगळ्या विषयावर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात आधी आपण येऊया तर बघा, 10 जुलै 2024 पासून 10 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म भरायचे आहे. ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी ऑनलाईन पद्धतीने सेंटर बेस एक्झाम ही होणार आहे. म्हणजे विद्यापीठ तुम्हाला सेंटर देणार आहे, त्या सेंटरवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने परीक्षा द्यायची आहे, ज्याला आपण CBT मोड म्हणतो, सेंटर बेस्ड मोड म्हणत असतो. आता इलिजिबिलिटी कोण याला अर्ज करू शकणार आहे तर बघा, ज्या विद्यार्थ्यांची मास्टर डिग्री पूर्ण झालेली आहे आणि जर ओपन कॅटेगरीमधून त्यांनी मास्टर डिग्री कंप्लीट केलेली असेल तर असा विद्यार्थी की ज्याने 25% मार्क्स मास्टर डिग्रीमध्ये मिळवलेले असतील तर असा विद्यार्थी या PhD एंट्रान्स टेस्ट 2024 साठी पात्र आहे. रिझर्व्ह कॅटेगरीचे जर विद्यार्थी असतील तर त्यांची मास्टर डिग्री 50% मार्क्स घेऊन क्वालिफाय झालेले किंवा पास झालेले असायला पाहिजे, तर असे विद्यार्थी या परीक्षेसाठी इलिजिबल असणार आहे. त्याच्यामध्ये जर जे विद्यार्थी मास्टर डिग्रीच्या लास्ट इयरला आहे, म्हणजे फर्स्ट इयर ज्यांचं कंप्लीट आहे आणि सेकंड इयरला जे ॲपियर आहेत, तर असे विद्यार्थी देखील या PhD एंट्रान्स टेस्ट 2024 साठी इलिजिबल असणार आहे. आता ज्या महत्त्वाच्या डेट्स आहेत त्या डेट्स आपण नोट डाऊन करूयात आणि त्या पद्धतीने आपल्याला सर्व फॉलोअप घ्यायचा आहे. तर बघा, ॲप्लिकेशनची जी लिंक आहे ही 10 जुलै 2024 पासून सुरू होणार आहे. लास्ट डेट ॲप्लिकेशनची जी असणार आहे ती 10 ऑगस्ट 2024 असणार आहे. PhD एंट्रान्स टेस्ट ऑनलाईन पद्धतीने जी होणार आहे ही 24 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे. आता टेंटेटिव्ह रिझल्टची डेट सुद्धा त्यांनी त्यांच्या सर्क्युलरमध्ये दिलेली आहे. तर 5 सप्टेंबरच्या आसपास, म्हणजे 5 सप्टेंबर डेट त्यांनी दिलेली आहे, त्याच्या आत बाहेर रिझल्ट लागू शकतो. तर ही टेंटेटिव्ह डेट त्यांनी दिलेली आहे. आता एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे तेही आपण बघूया. तर बघा, त्यांनी सिलेबस कॉम्प्रेस केलेला आहे. 100 मार्कांचाच पेपर तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे की रिसर्च मेथोडॉलॉजी हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये तुम्हाला फक्त 25च प्रश्न विचारले जाणार आहे, जे की 50 मार्काला असणार आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क त्यांनी दिलेले आहे. आणि दुसरा जो पार्ट त्याच्यामध्येच असणार आहे तर हा तुमच्या विषयाचा असणार आहे, म्हणजे स्पेशलायझेशन तुमचं ज्या विषयामध्ये झालेलं आहे तर त्याच्याशी संबंधित सिलेबस तुम्हाला त्याच्यावर प्रश्न विचारले जाणार आहे. तर त्याच्यामध्ये देखील 25च प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे आणि त्याला सुद्धा 50 मार्क असणार आहे. म्हणजे 50 + 50 तुम्हाला 100 मार्क असणार आहेत आणि टोटल 50च प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे. म्हणजे रिसर्च मेथोडॉलॉजीला 25 प्रश्न आणि सब्जेक्ट जो आहे स्पेशल सब्जेक्ट त्याला 25 प्रश्न, तर असे 50 प्रश्न आणि 100 मार्कांचं हे सगळं कॅल्क्युलेशन असणार आहे. आता याच्यामध्ये कुठेही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही, तर ही एक फार महत्त्वाची गोष्ट विद्यापीठाने सांगितलेली आहे. आता
जो 100 मार्कांचं कॅल्क्युलेशन तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे, तर त्या 100 मार्काला 70 मार्कांचं वेटेज किंवा 70% वेटेज त्यांनी दिलेलं आहे आणि उरलेले जे 30 मार्क आहे किंवा 30% वेटेज जे आहे ते तुमच्या इंटरव्ह्यूला असणार आहे. म्हणजे PhD एंट्रन्स टेस्ट प्लस इंटरव्ह्यू अशा 2 मेथडमधून तुमचं फायनली सिलेक्शन केलं जाणार आहे. आता ह्या परीक्षेसाठी वेळ किती दिलेला आहे तेही आपण बघूया. तर बघा, 100 मार्काच्या या पेपरसाठी किंवा PhD एंट्रन्स टेस्टसाठी तुम्हाला 1.5 तास म्हणजे 90 मिनिटांचा कालावधी दिलेला आहे. आणि परीक्षा ह्या ज्या आहेत म्हणजे ही PhD एंट्रन्स टेस्ट जी परीक्षा आहे ही 3 बॅचेसमध्ये दिवसभरात घेतली जाणार आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेच्या दरम्यान ही 3 बॅचेसमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. आता तुमचा स्लॉट कुठला असणार आहे हे तुम्हाला ॲडमिट कार्ड आल्यानंतर कळणार आहे. आता जी पेट परीक्षा होणार आहे याच्यामध्ये पासिंग किती मार्काला आहे तेही आपण बघूया. तर बघा, जनरल कॅटेगरी किंवा ओपन कॅटेगरीचे जर विद्यार्थी असतील तर तुम्हाला मिनिमम 50% मार्क्स अर्न करणं गरजेचं आहे, तर तुम्हाला क्वालिफाय म्हणून डिक्लेअर केलं जाऊ शकतं. दुसरं जे आहे रिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी, तर तुम्हाला 45% मार्क्स मिळणं गरजेचं आहे, तरच तुमचा रिझल्ट क्वालिफाय येऊ शकतो. आता वॅकन्सी जे आहेत गाईडनुसार किंवा सब्जेक्टनुसार हे विद्यापीठाने ऑलरेडी त्यांच्या वेबसाईटला पब्लिश केलेलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी तुम्हाला त्याची डायरेक्ट लिंक देईल. तुम्ही तुमचं जिल्हा जो आहे नाशिक, नगर किंवा पुणे तो तुम्ही निवडायचा आहे. तुमचा सब्जेक्ट फॅकल्टी चूज करायचा आहे आणि तुम्हाला गाईड किंवा वॅकन्सी जे आहे ते बघता येणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एक्झाम्शन संदर्भातला, जे विद्यार्थी नेट, सेट, गेट क्वालिफाय आहे किंवा MPhil आहे, तर अशा विद्यार्थ्यांना एक्झाम्शन आहे का? तर हो, विद्यापीठाने तुम्हाला एक्झाम्शन दिलेलं आहे. तुम्हाला परीक्षा देण्याची गरज नाही, परीक्षेमधून सूट आहे, मात्र तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागणार आहे. तेवढं काम तुम्हाला करायचं आहे. आता फीजबद्दल आपण बोलूया. तर बघा, ओपन कॅटेगरीचे जर विद्यार्थी असतील तर 1500 म्हणजे 1500 रुपये ॲप्लिकेशन फीज तुम्हाला पे करायची आहे. आणि रिझर्वेशन कॅटेगरीचे जर विद्यार्थी असेल तर 1000 रुपये ॲप्लिकेशन फी तुम्हाला पे करायची आहे. जर एक्झाम्प्टेड स्टुडंट जे असतील की ज्यांचं नेट, सेट, गेट क्वालिफाय जे झालेले आहेत त्यांना परीक्षा देण्याची गरज नाही आहे, परंतु ॲप्लिकेशन फॉर्म त्यांना भरायचा आहे, तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा फीस त्यांनी सांगितलेली आहे की ओपन कॅटेगरीचा जर विद्यार्थी असेल तर 1000 रुपये फी आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीचा जर विद्यार्थी असेल तर 800 रुपये फी तुम्हाला पे करायची आहे. आणि ही फीज सुद्धा तुम्हाला ऑनलाईन डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्हाला पे करायची आहे. आता काही गाईडलाईन्स सुद्धा विद्यापीठाने तुम्हाला दिलेल्या आहेत, जसं की अर्ज करण्याच्या आधी वॅकन्सी ज्या आहेत त्या तुम्ही आधी चेक करा आणि त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म भरा. फॉर्म भरताना रिसर्च सेंटर निवडण्याची तुम्हाला आत्ताच आवश्यकता नाही. ज्यावेळेस तुमचा PhD एंट्रन्स टेस्टचा रिझल्ट लागेल त्यानंतर सेंटर चूज करण्याचं ऑप्शन तुमच्यासाठी खुलं केलं जाईल, त्यानंतर तुम्हाला ते सेंटर निवडायचं आहे. आता डॉक्युमेंट्स काय लागणार आहे, तर मास्टर डिग्रीचं जे मार्कशीट आहे ते तुम्हाला लागणार आहे किंवा त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे. स्कॅन करून ठेवायचे ते सगळे डॉक्युमेंट ते तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर एखादा विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमधून असेल तर कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते स्कॅन करून तुम्हाला ठेवायचं आहे. नॉन क्रिमिनल जर तुम्हाला लागत असेल तर त्याचीही प्रिंट तुम्हाला स्कॅन करून ठेवायची आहे. त्यानंतर एखादा विद्यार्थी हँडिकॅप असेल तर त्या विद्यार्थ्याला सुद्धा हँडिकॅपचं सर्टिफिकेट लागणार आहे. जर तुम्ही एक्झाम्शनमध्ये फॉर्म भरणार असाल तर नेट, सेट, गेट किंवा MPhil जे क्वालिफाय झालेलं आहे तर ते सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही गाईडलाईन्स विद्यापीठाने दिलेल्या आहेत, तेही आपण बघूया. तर त्यांनी सांगितलेलं आहे की मास्टर डिग्रीचे लास्ट इयरचे विद्यार्थी सुद्धा एलिजिबल आहे, त्यांनी सुद्धा फॉर्म भरता येणार आहे, त्यांनी फॉर्म भरायचा आहे. रिझल्ट फक्त क्वालिफाय किंवा डिस्क्वालिफाय एवढाच लागणार आहे. म्हणजे पेटचा जो निकाल आहे तो फक्त क्वालिफाय किंवा डिस्क्वालिफाय एवढाच निकाल लागणार आहे, मार्क्स शो करणार नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम होतो की डिस्क्वालिफाय आल्यानंतर त्यांची इच्छा असते की कुठल्या पेपरला आम्हाला कमी मार्क मिळाले, किती मार्क मिळाले ते आम्हाला बघायला पाहिजे. पण याच्यामध्ये विद्यापीठाने क्लिअर सांगितलेलं आहे की रिझल्ट फक्त क्वालिफाय किंवा डिस्क्वालिफाय एवढाच येणार आहे, त्याच्यामुळे जास्त भानगडीत पडायचं नाही. आता विद्यार्थी जास्तीत जास्त 3 ॲप्लिकेशन किंवा 3 विषयामध्ये वेगवेगळे फॉर्म भरण्याची परवानगी विद्यापीठाने तुम्हाला दिलेली आहे, मात्र वेगवेगळी फीस तुम्हाला पे करावी लागणार आहे. आणि जरी तुम्ही सर्व विषयामध्ये म्हणजे 3ही विषयामध्ये क्वालिफाय झाले तरी एकाच विषयामध्ये तुमचं फायनल जे ॲडमिशन आहे किंवा तुम्हाला चूज करावं लागणार आहे की कुठल्या विषयामध्ये तुम्हाला PhD करायची आहे. आता ॲडमिशन मिळाल्यानंतर तुम्हाला हॉस्टेल किंवा ज्या वेगवेगळ्या फेलोशिप आहे ही देण्याची जबाबदारी विद्यापीठाची नाही आहे, ते तुम्हाला तुमच्या लेवलला
करायचं आहे असं विद्यापीठाने याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर म्हणजे PhD एंट्रन्स टेस्टचे जे काही फॉर्म आहे तो भरल्यानंतर कुठलंही डॉक्युमेंट किंवा ॲप्लिकेशन तुम्हाला विद्यापीठाला बाय पोस्ट किंवा बाय हँड द्यायचं नाही आहे. तर हे सर्व जे काही डॉक्युमेंट आहे किंवा ॲप्लिकेशन फॉर्म आहे हे सर्व तुम्हाला तुमच्याजवळ सोबत ठेवायचं आहे, जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही पेट क्वालिफाय व्हाल आणि ज्यावेळेस इंटरव्ह्यूला तुम्हाला बोलवलं जाईल त्यावेळेस तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट्स मागितले जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट्स स्वतःजवळ ठेवायचे आहे. कुठलाही अपूर्ण अर्ज याचा विचार विद्यापीठ केला जाणार नाही. त्यामुळे तुम्ही जो अर्ज करणार आहात तो व्यवस्थित भरायचा आहे, कुठलीही माहिती चुकणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. एकदा का ॲप्लिकेशन तुम्ही फॉर्म भरला तर त्याच्यामध्ये कुठलाही बदल करता येणार नाही. जसं की ईमेल ID असेल, मोबाईल नंबर असेल किंवा नावात बदल असेल तर असं करता येणार नाही. त्याच्यामुळं फॉर्म भरतानाच एकदम काळजीपूर्वक फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. आता PhD एंट्रन्स टेस्ट ही कुठल्या लँग्वेजमध्ये होणार आहे ते आपण बघूया. तर त्यांनी क्लिअर कट सांगितलेले आहे की पेट एक्झाम हे फक्त इंग्लिश लँग्वेजमध्येच होणार आहे. बाकीचे जे सगळे सब्जेक्ट आहे हे फक्त इंग्लिशमध्येच होणार आहे. त्यापैकी काही विषय वगळले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, फ्रेंच, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, पॉलिटिक्स, सायकोलॉजी आणि एज्युकेशन ही मराठी आणि इंग्लिश या लँग्वेजमध्ये होणार आहे. याच्या व्यतिरिक्त जे सब्जेक्ट असणार आहे हे फक्त इंग्लिशमध्येच होणार आहे. आता बाहेरचे जे विद्यार्थी आहे, बाहेरच्या राज्यातील जे विद्यार्थी आहे ज्यांना त्या राज्यामध्ये रिझर्वेशन आहे तर असे विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी PhD एंट्रन्स टेस्टसाठी अप्लाय करू शकणार आहे. मात्र त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये ॲज अ ओपन कॅटेगरीमधूनच ट्रीट केलं जाणार आहे, याची काळजी त्यांनी घ्यायची आहे. आता जे एलिजिबल विद्यार्थी असणार आहे तर एक 3-1 म्हणजे जे 3 विद्यार्थी आहेत 3 पैकी एका विद्यार्थ्याला इंटरव्ह्यूसाठी कॉल केला जाणार आहे. तर मित्रांनो ह्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तुम्हाला दिलेल्या आहे. ह्या सगळ्या व्यवस्थित वाचायच्या आहेत, व्यवस्थित ऐकायच्या आहेत आणि त्या पद्धतीने तुम्हाला PhD एंट्रन्स टेस्टची तयारी करायची आहे. तर मित्रांनो खूप महत्त्वाची आणि गोल्डन अपॉर्च्युनिटी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तुम्हाला दिलेली आहे. या संधीचं तुम्ही सोनं केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने PhD तुम्ही केली पाहिजे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.